शेवटचं षटक गोलंदाजानं फेकलं होतं सुभाष, त्यानं 10 धाबा वाचवायच्या होत्या विशाल खऱ्या अर्थानं टीमसाठी, कारण निर्णायक क्षणी एक कठीण असं प्रेशर होतं आणि प्रेशरच्या सिच्युएशन मध्ये त्या 10 धाबा ज्या गोलंदाजानं वाचवल्या तो सुभाष ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सुभाष कमन थ्रेज जाऊया प्रोजेक्टिंग ऑफ द ट्रॉफी प्लीज. हा मॅचचा मॅन ऑफ द मॅच श्लोक स्पोर्ट गराडा टीमनं या ठिकाणी टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतला होता फील्ड चा, आणि जशी दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल तसं मात्र चला फिल्डिंग लावून घ्यायची या ठिकाणी श्लोक स्पोर्ट गराडा संघ आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ तो अर्थातच पंचकृषी साजगाव हा संघ. हा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मी सन्माननीय आमच्या स्पर्धेचे दमदार आयोजक सन्माननीय प्रकाश पवार सर यांच्या शुभ मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सुभाष या गोलंदाजांना मात्र देण्यात येते. थँक्यू सो मच सुभाष. चांगले षटक मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावा डिफेन्स करून करायचे होते, परंतु संघाच्या समोरच्या संघाला फक्त एकच धाव त्या गोलंदाजांनी दिली आणि सुभाष ठरला आहे मात्र त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जशी चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची या ठिकाणी कृषी साजगाव या टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या मॅच मध्ये अगदी तारे शितारे तुम्हाला पाहायला मिळतील. अजय भस्माच्या नेतृत्वाखाली म्हणून कॅप्टन खऱ्या अर्थाने श्लोक स्पोर्ट गराडा संघ खेळताना पाहायला मिळेल. बरोसे गावचे सचिन पारधी खऱ्या अर्थाने बरोचे गावचा एक स्टार खेळाडू तोही आपल्याला या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यांना आपण शुभेच्छा देऊ. आमचे चांगले मित्र आणि अजय भस्मा हा खेळाडू तर चर्चेत राहिलाय. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाठवायची आहे, ती अर्थातच पंचकृषी साजगाव या टीमची आहे. आणि जशी डावाला सुरुवात होईल तसे मायक्रोफोन वरती आमच्या साथी समालोचक मी हिरामन कातकरी सरांना आमंत्रित करतो. थँक्यू सो मच. हॅलो. दरम्यान आपण पाहतो मान्यवर कदाचित उपस्थित आहेत. एक रानसई विभागातील स्टार खेळाडू आपण मोहन उघडायला पाहतोय आणि त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर ज्या माणसानं आपल्या गावाचं कर्तव्य आपल्या वाडीचं कर्तव्य खांद्यावर घेतला होता आणि ग्रामपंचायत सदस्य होऊन गेलाय, अर्थात आमचे परम मित्र आयत्या दौरे. आणि आपण पाहिलं तर ज्या टीम आज मैदानाच्या आतमध्ये उतरली श्लोक स्पोर्ट गराडा, ती कदाचित आपण पाहिलं तर आमचे परम मित्र जुने जाणते खेळाडू आहेत आणि अतिशय ज्यांची बॅटिंग बघायला आम्ही चड्डी हातामध्ये घेऊन जायचो ते असे खेळाडू कदाचित आमचे परम मित्र. नक्कीच आपण पाहतो सचिन ठाकरेंना. पनवेल विभागातील अतिशय चांगला संघ गराडा म्हटलं तर वैयक्तिक चांगला संघ आहे आणि रानसई विभागातील म्हटलं तर मोहनचा संघ. मोहन चांगला एक समालोचक आहे. नेक्स्ट कदाचित एक इनिंग आपण नक्कीच तुमच्याकडे दिली जाईल जेणेकरून आपणही कदाचित चर्चेत राहाल, कारण आदिवासी प्रीमियर लीग आपल्या समाजातील ही स्पर्धा आणि संपूर्ण आयोजकांनी घेतलेली जबाबदारी या स्पर्धेची त्यांचंही आपण मनापासून कौतुक करूया आणि मॅचकडे जाऊया. खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर पहिल्या पूर्वार्ध मैदानाच्या आतमध्ये चालू होत असताना पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारली ती श्लोक स्पोर्ट गराडा टीमनं. 12वे खेळाडू दोन्ही संघांचे इथे नाही आहेत, जर नसतील आलेत तर शेवटचा कॉल पहिला कॉल दिला जातोय, नंतर लगेच तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल लक्षात ठेवा. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू नसतील तर 2 धाब्यांची पॅनल्टी आहे, कारण दोन्ही टीमला आपण अनाउन्समेंट दिली पहिली. यस, गेम स्टार्ट, गेम ऑन, ग्रीन सिग्नल आपण पाहतोय. मेन पंचाची भूमिका सध्याच्या स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये असताना आपण डीके कुरुंगले सरांना पाहतोय आणि एका बाजूला अविनाश पारंगे सरांना पाहतोय. सध्याच्या स्थितीमध्ये आपण मेन पंचाची भूमिका हे डीके सरांकडे जरूर आहे, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल एकरस लाईन खेळण्याचा प्रयत्न, गुडलँड स्टॉपचा बॉल ज्या वेळेला उचली घेतला त्या वेळेला आलेलं थोडंफार दडपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय. दोन्ही संघाचे खेळाडू इथे जरूर आहेत, त्यांचं आपण मनापासून कौतुक करूया, आभार मानूया. प्रथम गोलंदाजीसाठी आलाय, ज्या गोलंदाजा अनेक स्पर्धा गाजवल्या जरूर गोलंदाज आहे सोहिल धार पवार. सध्याच्या स्थितीमध्ये हा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जरूर आहे.
यावेळेस चेंडूला ट्रॅप केलं. इथे काय घडलंय? अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तो स्लोक स्पोर्ट गराडा टीम कडून अतिशय चांगली क्षेत्ररक्षक आपण पाहिली. ज्या वेळेला गोल्डन स्टेपवरती बॉल पडाला, डाव्या हाताचा हा गोलंदाज आहे, अतिशय प्रयत्न चांगल्या पद्धतीनं करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या पावडूचा ओव्हर त्याच्या भेटीला जरूर आलाय, परंतु पहिल्या पावडूच्या ओव्हरमध्ये कितीबार धाबा रोखल्या जातील. कारण आता पहिल्या मॅचमध्ये आपण विशाल खेळपट्टीचा अंदाज पाहिला, दोन्ही साईडला खेळपट्टी सेम आहे. कधी गोलंदाजाला साथ देणार तर कधी फलंदाजाला साथ देणार. कारण खेळपट्ट्या रंग बदलवणारी खेळपट्टी असतं आणि नक्कीच तीच खेळपट्टी आपण जरूर पाहिली. क्रिकेटचा सौंदर्य घडवताना इथे नक्कीच आपण पाहतोय निसर्गाच्या कुशीमध्ये बसले ग्राउंड आहे आणि ग्राउंडला अतिशय चांगली शोभा दिली. आज जणू काही महाराजांची आठवण करून देणारी स्पर्धा. कारण भगव्या कलरची स्क्रीट आपण पाहिली तर मैदानाच्या चौफेर नक्कीच आपण पाहिली. इथे चेंडूवरती प्रहार, शॉट, लॉंग स्टॉप, सीमा पार, चेंडू गेलाय फरार, चौकार. खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर देवेंद्र डीजे यांच्या माध्यमातून अतिशय चांगला आवाज आणि KTC लाईव्ह इव्हेंट .in यांच्या माध्यमातून टोटल 215 किंवा 218 देशामध्ये ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट नक्कीच दाखवली जाईल. आणि इथे आपण पाहिलं तर चेंडू गेलाय सीमा पार, दन दन करीत गेला डीप गल्ली पॉइंट क्षेत्रामध्ये आलेला हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिला षटक फेकत असताना हा गोलंदाज आपण सोहिल धार पवारला पाहतोय. सध्याच्या स्थितीमध्ये वेगवान गोलंदाज आहे. अनेक स्पर्धा या खेळाडूंना गाजवल्यात, परंतु आता ही स्पर्धा आपण पाहिली तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2024 हे पर्व जरूर आहे, वर्ष दुसरा जरूर आहे, परंतु या दुसऱ्या वर्षामध्ये कुठला संघ अंतिम क्षणापर्यंत झेप घेणार आहे. स्टेट ऑफ फटका खेळला, क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय, परंतु अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. फिल्डिंग लाईन अतिशय दडपणमय फिल्डिंग आपल्याला जरूर पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना करत असताना खेळाडू आपण पाहिलं तर अंबरनाथ नाव आहे की तालुका आहे? नाव आहे. त्याच्या टी शर्ट वरती आपण क्षेत्ररक्षक जो आहे ना त्याच्या टी शर्ट वरती नाव आहे अंबरनाथ. एक तालुक्याचं नाव आहे, परंतु या खेळाडूचं कदाचित तो नाव असावा. या रिव्हर्स स्लिप लगी तो घात ना लगी तो बरबाद. मॅनिटी पॉवरचा पहिला षटक खेळण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना समोर आपण पाहतो संजयला रिव्हर्स स्लिप खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामधून हा गुडलून स्टॉपचा बॉल आपल्या अंगाचा शरीराचा भेद घेतोय. इज डॉट बॉल. एका षटकाच्या समाप्तीनंतर टोटल 10 फलकावरती धाबा आपण सासगाव टीमच्या पाहतोय, अर्थात 11 धाबा, 11 रन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये असताना यस जय धार पवार यांच्याकडून आपण पाहिलं रवी दादांना, अर्थात ज्या खेळाडूला बक्षीस लावलंय तो खेळाडू कदाचित सोहिल धार पवार आहे, परंतु आता जर त्याच्याकडे गोलंदाजी दिली तर प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयाचं पारितोषिक रवी दादा यांच्याकडनं आहे. 600 रुपये आमच्याकडे जमा आहेत. 6 चेंडू जर डॉट टाकले सोहिल धार पवारनं तर 600 मिळतील, परंतु गोलंदाजी देतील का हे प्रश्न आता उरलाय मैदानाच्या आतमध्ये. 6 मिनिट प्रत्येक डॉट बॉलला 100 आहेत रवी दादाकडनं. आणि कदाचित आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अतिशय आकर्षक मंत्रमुक्त करणारा क्रिकेटचा खेळ प्रत्येक खेळाडूला घडवण्याचा प्रयत्न खेळ आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण स्टायलिश खेळाडू गोलंदाजी मार्कवरती असताना आपण पाहतोय अजय भस्माला. माथेरान विभागातील खेळाडू, माथेरान गावचा सातत्याने नवी मुंबई विभाग गाजवणारा खेळाडू नक्कीच आपण पाहतोय. ज्या वेळेला नवी मुंबई विभागामध्ये मी जिथे कॉमेंट्री करतो ना, हा खेळाडू ओपन स्पर्धा असो की ग्रामीण स्पर्धा असतो
त्या स्पर्धेमध्ये जरूर आम्ही या खेळाडूला पाहतोय. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर आपल्या समाजातील ही स्पर्धा आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजवताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल का. परंतु इथे आपण पाहिलं तर युवराजच्या बॅटमधनं चेंडूवरती प्रहार चढवलाय, चेंडू गेलाय सीमा पार, आलाय दणकर उडवलाय, तो बिग हिट चौकार. इशारा होईना कमबॅक केली जरूर. अजय बसमा गोलंदाजी मार्क वरती खेळाडू असताना यास इथे एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा. बॅटचा टॉपेज, बॅटची वरची कडा लागली आणि खेळाडू मात्र बाद झाला, ज्याचं नाव आहे युवराज. बॅक टू द पॅव्हलियन. खऱ्या अर्थात आपण मैदानाच्या आतमध्ये यस डेफिनेटली पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण जातोय. ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती असताना कुठेतरी दडपणमय क्रिकेटची स्पर्धा आपल्याला भेटायला जरूर आली. पहिला आपण पाहिली तर पहिली मॅच मध्ये अतिशय चांगलं असं वाटलं होतं की 40 धाबा सहजरित्या पूर्ण होतील, परंतु ज्या वेळेला थोडंफार आलेलं दडपण आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर इथे कदाचित चला आपण स्क्रीनवरती पाहतोया खेळाडू धावपात आहे की नाही. यस डेफिनेटली डिसिजन इज पेंडिंग होता, त्या डिसिजनला आता अवलंबून खेळाडू बाद आहे धावचित. आलेलं दडपण आणखीन एका खेळाडूवरती ज्याचं नाव आहे अजय आणि संजय. हे दोन खेळाडू सध्याच्या स्थितीमध्ये धाबांचा उच्चांकन गाठण्याकरिता जरूर आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेलं हे आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं सीझन 2चं आपण कर्तव्य पाहतोय. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर अतिशय चांगली स्पर्धा आणि प्रत्येक खेळाडूंना घडवण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केलं जातोय. अर्थात पुढचा बॉल पुन्हा एकदा सध्याच्या स्थितीमध्ये गोलंदाज आपण अजयला पाहतोय. स्ट्रायकर फलंदाज संजय, परंतु बाद चेंडूचा संपर्क साधणं गरजेचं जरूर आहे, कारण इथे आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक दुसरा असताना टोटल दाब्यांचं समीकरण पुढे गेलं आहे. अर्थात 15 धाबा इथे कंप्लीट होत असताना बट 2 विकेट इज लॉस. पंचक्रोशी साजगाव टीम या संजयच्या बॅटमधनं चेंडूला भिरकावलंय, चेंडू हवेत आहे, इथे फटका फसलाय, खेळाडू इज बाद. संजय बॅक टू द पॅव्हलियन. हॅलो हॅलो थैंक यू सर. मंडबा सृष्टि 11 रांगसे टीम से पॅकर प्रतिभा खरे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. त्या सर्वांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा. और तो कमेंट बॉक्स
यस डेफिनेटली आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3 खेळाडू बाद झाल्यानंतर आलेला आणखीन 2 खेळाडूंवरती प्रेशर आहे आणि तसेच ग्रामपंचायत सदस्य रांगसे सन्माननीय नरेश भल्ला या साहेबांचे देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं. डेफिनेटली आपण पाहुण्यांना एकच विनंती करूया की आपल्यासाठी हा राजवाडा आम्ही जरूर सजवला आहे आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा आणि आयोजन नियोजन या स्पर्धेचा नक्कीच आपण इथे येऊन स्थानपन्न होऊन या स्पर्धेचं आयोजन नक्कीच आपल्या आखोते खेळ समोरून जरूर पाहावं. परंतु इथे कदाचित ओव्हर क्रमांक 2 संपल्यानंतर आलेलं प्रेशर थोडंफार दडपण आला. या शेवटच्या बॉलवरती 1 धाव आली जरूर. टोटल धाब्यांचं समीकरण आपण पाहिलं तर प्रति ओव्हरमध्ये कदाचित 8 पॉइंट ची सरासरी जरूर आपण पाहतोय. प्रति ओव्हरमध्ये 8 धाबा आल्यात म्हणजे टोटल धाबा संघाच्या झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना खऱ्या अर्थानं रविदादा यांच्याकडून प्रत्येक बॉलसाठी 100 रुपयाचं सोहिल डॉट चेंडू टाकला असता 100 रुपये. जेवढे डॉट टाकशील तेवढे पैसे कारण 600 ते आहेत आणि जर हॅट्रिक मारली तर आपल्या संघाचे पॅकर अर्थात सचिनजी ठाकरे यांच्याकडून डबल 2000चं कॅश प्राईज. परंतु हॅट्रिक घेणं गरजेचं आहे. 3 खेळाडूंना बाद करणं गरजेचं आहे. परंतु 3 खेळाडू बाद होतील का हे पाहणं देखील गरजेचं आहे. 6 चेंडू जर डॉट टाकले तरी 2000 म्हणजे टोटल काय वेग आहे. गोलंदाज 100 रुपये गोलंदाजाच्या खात्यामध्ये जमा झालेत रविदादाचे. कारण प्रत्येक बॉलमध्ये आपण पाहिलं ना तर प्रति बॉलवाला कदाचित 100 रुपयाचं कॅश प्राईज रविदादा यांच्याकडनं. पहिला बॉल डॉट आलाय. 6 चेंडू जर डॉट टाकलेत तर टोटल कदाचित आपल्याला सोईल वैयक्तिक 2600 रुपये तुला मिळतील जरूर. काय वेग आहे. भन्नाट वेग. 200 रुपये खात्यामध्ये जमा झालेत. 6 चेंडू जर डॉट टाकलेत तर टोटल 2600 रुपये मिळतील. आपल्या संघाचे पॅकर्स सचिनजी ठाकरे यांच्याकडून 6 बॉल जर डॉट टाकले तर 2000 आणि 3 खेळाडू बाद केले तर 2000. परंतु ते बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. सोहिल धार पवार यावेळी चेंडू हवे. क्षेत्ररक्षक आहे समाधान ठाकरेनं पकडलाय झेल आणि संपलाय रे. प्रदीप तुझा खेळीचा खेळ. बॅक टू द डग आउट. खेळाडू बाद. यस खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ज्या खेळाडूला आकर्षकता बक्षीस इथे लावलं गेलं आहे. परंतु इथे आपण पाहिलं तर अतिशय चांगला गोलंदाजीचा दर्जा सांभाळत असताना हा गोलंदाज सोहिल धार पवार सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर वैयक्तिक दुसरी गोलंदाजी फेकण्यासाठी सज्ज जरूर झाला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय चांगला परफॉर्म करता आले नाहीये. परंतु 2 फटके आले जरूर. 11 धाबा खर्च केल्यात. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर पुन्हा मिळालेली गोलंदाजी आपल्या हातामध्ये. याच गुडलँड स्पॉटचा बॉल ज्या वेळेला विकेटवरती पडला त्या वेळेला घेतलेली उंची आणि त्या उंचीनं घेतलेला वेग टोटल धाबा आपण पाहतोय. थँक्यू सर. या ठिकाणी सन्माननीय ज्ञानेश्वर जाधव या साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थानं ग्रुप ग्रामपंचायत माजी सदस्य विदेगाव जे मात्र या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. और टू कॉमेंट बॉक्स. यस डेफिनेटली या गोलंदाजांसाठी आता एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
ज्या गोलंदाजांना आतापर्यंत 5 चेंडू म्हणजे रविदादा आपले 500 गेलेत, शेवटचा चेंडू जर फेकला तर अजून 2000 मिळवण्याची संधी आहे या गोलंदाजाला. 6 चेंडू जर निर्धाव आलेत तर सचिनजी ठाकरे यांच्याकडून लावलेलं 2000चा कॅच प्राईज जरूर या गोलंदाजाला मिळलं जाईल. काय वेग आहे अंकुश, अतिशय वेगवान गोलंदाज आपण पाहतोय. दूरवरचा प्रभास या गोलंदाजाच्या कडून आपण जरूर पाहतोय. परंतु हा चेंडू थोडासा दडपणमय होता. ज्या वेळेला चेंडू शेवटचा पडला आणि त्या चेंडू आपण पाहिलं तर अतिशय चांगलं बॅटिंग फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कारण ज्या खेळाडूनं चेंडू खेळून काढला आणि त्या चेंडूवरती आलेल्या 2 धाबा आणि 2 धाब्याच्या मदतीने 3 षटकांचा सामना जरूर संपलाय. आणि 3 षटकामध्ये टोटल धावफलकावरती 17 धाबा डिपेंड होत असताना जरूर आपण पाहिल्या. आता ओव्हर क्रमांक 4 आणि ओव्हर क्रमांक 5 कुठले गोलंदाज फेकण्यासाठी सज्ज असतील. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेत, अर्थात गोलंदाज होता सोहिलधार पवार. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा डीजेला संधी देऊया. यस, डेफिनेटली आपण पाहतोया गोलंदाज क्रमांक 4 आपल्या भेटायला जरूर आलाय. गोलंदाज इज नेम गोलंदाज नितीन आलाय. वैयक्तिक पहिली तर संघाची 4थी गोलंदाजी घेऊन आपल्या निखिल या शॉर्टअप लाईन डिलिव्हरी गुडलेन स्पॉटचा बॉल, परंतु थोडस दडपण होतं या बॉल वरती. त्या मिस फिल्डिंग, चेंडू थांबला नाही. चेंडू डीप स्केट लेफ्ट सीमा रेषा बार दन 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 करीत गेला हा चौकार. प्रेक्षकांना चकून जाणारा चेंडू आणि त्या चेंडूवरती मिळालेल्या 4 धाब्याच्या मदतीने 21 रन्स बट 4 विकेट इज लॉस पंचक्रोशी सासगाव टीम. परंतु इथे आपण पाहतो त्यांच्या विरोधात स्लोकस्पोर्ट गराडा टीम अतिशय चांगला प्रयत्न करतोय. प्रयत्न इथे डेफिनेटली करणं खूप गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण निखिलला पाहतोय सध्याच्या स्थितीमध्ये अतिशय वेगवान गोलंदाज आणि गोलंदाजीचा दर्जा सांभाळत असताना. डेफिनेटली चेंडूवरती प्रहार चढवलाय, चेंडू फरार, परंतु हा चेंडू जातोय शॉर्ट फाईन रिजन मध्ये आलाय मात्र दमदार चौकार. हा रॉन्सन्स अगदी स्टार क्रिकेटर आणि समाजसेवक सन्माननीय ज्ञानेश्वर उघडे यांचं मात्र या व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्यांना देखील आपण या आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमच्या महादेव पिरकड आणि त्यानंतर विष्णू खैर साहेब असतील, त्यानंतर प्रकाश पवार सर, या सर्वांच्या माध्यमातून त्यांना आपण खऱ्या अर्थानं शुभेच्छा देऊया. हेच तर आहे अंकुश मैत्रीचं नातं क्रिकेटमध्ये टिकून राहण्यासाठी. खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरजी उघड एक रानसई विभागामधील मोठं नाव आहे. परंतु सध्याच्या स्थितीनं कधीही स्लोस्पोर्ट गारडा संघाचे पाठरेक आहेत आणि या संघाला बिग सपोर्ट करण्यासाठी ते जरूर आलेत. कारण त्यांच्यासोबत आम्ही बराच वेळ घालवला आमचा जीवनातला.
परंतु अजूनही अतिशय चांगला क्रिकेट ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. सचिनजी ठाकरेची थोडी बॉडी लँग्वेज मजबूत झाली, कदाचित एक धाव घेण्यासाठी अर्ध्यामध्ये तो बाद होईल यासाठी त्यांना क्रिकेटला कदाचित नवनिर्माण खेळाडूंना दिलेल्या संध्या आपल्या गराडा टीममध्ये. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं दोन्ही मजबूत स्थितीचे संघ आहेत. एक पंचक्रोशी सासगाव तर एका बाजूला आपण पाहतो श्लोकस्पोर्ट गराडा टीम. या दोन संघांची झालेली लढत आणि या लढतीमधील ओव्हर क्रमांक 14 आणि या 4थ्या ओव्हरमधील शेवटचा कदाचित शेवटील काही चेंडू शिल्लक आहेत. खऱ्या अर्थानं निखिल हा गोलंदाज सातत्याने आज तो निखिल ज्या बेलेला नानोशी विभागामध्ये गोलंदाजी करतो ना त्या बेलेला अतिशय गोलंदाजी चांगल्या पद्धतीची करत असतो. परंतु तीच गोलंदाजी आपण पाहिलं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असताना आपण निखिलला पाहतोय. निखिल काय ठाकरे आहे ना, ठाकरे ना दरवडा निखिल दरोडा हा गोलंदाज. परंतु इथे काय घडलंय, काय गोलंदाजी आहे. ओव्हर क्रमांक 14 संपलाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल सासगाव टीम 26 रन बट 4 विकेट इज लॉस. डीजे देवेंद्र शेवटील आपल्या भेटेला रिइंटरेस्ट येत असताना आपल्या बॅटल नक्कीच इंटरेस्टिंग गोलंदाजी करावी लागेल तर इंटरेस्टिंग फलंदाजी दाखवावी लागेल. दोन्ही टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळ करतात. परंतु इथे आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये टोटल 24 बॉलचा खेळ संपलाय आणि टोटल धावफलकावरती धाबा आपण डेफिनेटली कंप्लीट होत असताना पाहतोय. 26 रन 26 धाबा इथे स्कोरबोर्डती उभारला जरूर. परंतु ओव्हर क्रमांक यस गोलंदाज किशोर सातत्याने अलिबागचा हा खेळाडू, अलिबाग विभाग गाजवणारा खेळाडू किशोर नाईक आणि कदाचित बॅक टू बॅक किशोर 3 जर गडी बाद केलेस तर आपले पॅकर सचिनजी ठाकरे यांच्याकडून तब्बल 2000चा कॅश प्राइज आलाय. परंतु 2000 जमवण्यासाठी सध्याच्या स्थितीमध्ये या खेळाडूला अलिबागच्या मैदानावरती जरूर पाहिलंय. यस किशोरच्या बॅट हातामधून हा चेंडू फेकला परंतु समोर असलेला फलंदाज आपण पाहिलं ना तर त्याच्या बॅटमधनं चेंडू खेळलाय. अर्थात आपण पाहिलं तर अजयच्या बॅटमध्ये चेंडूला ट्रॅप केला होता परंतु या चेंडूवरती आले एकच धाव. एका धाब्याच्या मदतीने टोटल 28 धाबा 28 रन बट 4 विकेट इज लॉस सासगाव टीम. यस गुडलेन स्टॉपचा बॉल इथे बडी मछली जाल में फसली. बॅटची लिडिंग एज आणि खेळाडू बाद ज्याचं नाव आहे सुनील. बॅक टू द पॅव्हलियन. दरम्यान आपण पाहिलं ना तर महादेवजी पिरकट ज्या खेळाडूला ऑप्शन मध्ये आतुरतेने ज्या खेळाडूची वाट पाहत होते सर्वच पॅकर कदाचित लास्टला एंडिंगला खेळाडू त्याचं नाव आलं आणि कदाचित ते नाव सोल झालं. कदाचित 11,500 पॉईंट खेळाडू सोल झालाय. परंतु यावर्षी कुठला खेळाडू आहे असा जास्त पॉईंट लागलेत. हा यस डेफिनेटली प्रत्येक खेळाडू अतिशय भरपूर स्थितीचा ऑप्शन मध्ये आपण पाहिला परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली ओव्हर क्रमांक शेवटील हाणामारीचा षटक आणि या षटकामध्ये गोलंदाजी दिली ती किशोर नाईक वरती. अलिबाग विभागामध्ये अतिशय चांगलं दर्जेदार कारण ज्या बेलेला ओपन स्पर्धा असतो ना ज्या बेलेला जे नगरपालिकेचं मैदान आहे त्या मैदानावरती आम्ही दरवर्षी जात असतो ओपन स्पर्धेसाठी आणि तिथे हा खेळाडू अतिशय चांगला परफॉर्म करत असतो. परंतु इथे आपण पाहिलं तर गुडलेन स्टॉपचा बॉल
बॅट चेंडूचा संपर्क काही होत नाहीये. कुठेतरी सासगाव टीमच्या खेळाडूंना इथे कुठेतरी दडपण आणलंय आणि किशोरच्या हातामधून हा चेंडू 5वा फेकलाय. इज डॉट बॉल आणि शेवटील बॉल शिल्लक जरूर आहे. कितवर दाबा रोखल्या जातील आणि कितवर दाबा ठोकल्या जातील. ठोकणं रोखणं हे समीकरण सध्याच्या स्थितीमध्ये चालू जरूर आहे. यास वेगवान वुडलँड स्पॉटचा बॉल ज्या वेळेला ऑफ स्टंपला पडला त्या वेळेला घेतलेली या चेंडूला खालच्या स्तरावरती हा चेंडू गेला आणि ओव्हर क्रमांक 5 संपल्यानंतर टोटल 10 फलकावरती धाबा आपण पाहतोय पंचक्रोशी सासगाव टीमच्या 28 धाबा. कारण या स्पर्धेमध्ये एक आगळं वेगळं नियम आहे मित्रांनो. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे हे लक्षात आपण जरूर ठेवा. कारण आल्याला मला असं वाटलं की सामना कंपल्सरी चेस करायचे आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये अतिशय आगळं वेगळं नियम आपल्याला जरूर लागू होत असताना पाहायला मिळतात. आदिवासी रायगड प्रीमियर लीग सीझन 2 2024 पर्व आणि 2024 पर्वामध्ये आपण पाहिलं तर सेकंड मॅच आपल्या भेटीला जरूर होती. यस डेफिनेटली आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 28 धाबा आल्यात. 29 धाबा जमायचे आहेत स्लोकस्पोर्ट गराडा टीम आपल्याला. परंतु तत्पूर्वी आपण नेक्स्ट मॅच कडे जाऊया. मी विनंती करतोय मानवा 11 टीम रानसई विभागातील संघ आणि पल्लवी 11 टीम दोन्ही संघाला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जरूर आपले कर्णधार पाठवा टॉस करण्यासाठी. तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा नेक्स्ट आवाज अंकुश चा पाहूच, परंतु इथे डीजेला संधी देऊया. यस डेफिनेटली आपण टॉस कडे जाऊया अंकुश. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक अतिशय चांगला आवाज आणि आपण अंकुशला विनंती करूया ही दोन्ही टीमचा आपण आपल्या शुभमुखातून शुभारंभ करावा. एक कर्णधार उपस्थित आहे परंतु दुसरा कर्णधार उपस्थित नाही आहे. ज्या खेळाडूचा खेळ आम्ही पनवेल तालुक्यात पाहिलाय तोच कदाचित खेळाडू सुदाम फिरसे वही सुदाम संघाचा कॅप्टन आहे मनवा 11 रानसई टीमचा. परंतु त्या टीमला विनंती करतोय सुदाम की आपण लगेच व्यासपीठाकडे यावं टॉस करण्यासाठी. सुदाम किती वेळा ओरडतोय मी. या इकडे समोरचा ऑपोजिट टीमचा कर्णधार आला आहे. खऱ्या अर्थानं संघाचा संगणक सुदाम आणि नक्कीच येणारे 30 बॉल मध्ये धाबा काढायचे आहेत स्लोकस्पोर्ट गराडा टीमला. 29 धाबा काढायचे आहेत. तत्पूर्वी आपण अंकुशकडे जाऊया टॉस बॉक्स मध्ये.
सर टॉस केला जाईल आमच्या सन्माननीय सचिन ठाकरे यांच्या शुभ हस्ते. मात्र ह्या दोन्ही टीम मध्ये दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. टॉस जिंकला प्रथम मानवा रानसाई संघानं. निर्णय काय असेल या मॅच मध्ये? पेंडिंग ठेवू. फिल्डिंग प्रथम तर टॉस या ठिकाणी मांडवा सृष्टी 11 रानसाई संघाने जिंकलाय. मात्र निर्णय लगेच कळवायचे. याचे कॅप्टन या आपण वरती आणि आपण पाहतो या ठिकाणी पल्लवी येल्लेबड मिरकुटवाडी दोन दरोडे या ठिकाणी तर टॉस उघडा या ठिकाणी टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय आहे मॅच मध्ये? टॉस जिंकल्याच्या नंतर सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारू. क्षेत्ररक्षण आपण मागील मॅच पाहिला चेसिंग साठी थोडंसं प्रेशर असतं फलंदाजावर. चेस होत नाही या मॅच मध्ये परंतु कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल कारण दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. परंतु ह्या फेरीमध्ये अगदी थोडीशी कठीण असेल कारण दोन्ही संघ चांगले आहेत आणि या समोरच्या टीमला किती धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 40 धावसंख्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 40 शेवटचा प्रश्न असेल या आपल्या आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या बद्दल तुम्ही काय म्हणाल? जेवढं कौतुक केलं जाईल तेवढं कमीच आहे कारण सातत्यानं आपण पाहतोय की गेल्या वर्षी सुद्धा एक खूप सुंदर असं आयोजन केलं होतं परंतु यावर्षी अजून डबल त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवायचं आणि या ठिकाणी त्यांनी खरोखरच सातत्याने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. त्यासाठी मी त्या कमिटीला आणि त्या कमिटी मेंबर्सला अपार मेहनत केली त्याबद्दल मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. थँक्यू सो मच. मॅचसाठी तुला शुभेच्छा असतील आणि आमचे पल्लवी 11 टीम मिरकुटवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी संदीप या ठिकाणी आहेत. संदीप टॉस जर जिंकला असता तो निर्णय काय घेतला असता? टॉस जर जिंकला असता तर फील्ड घेतली असती कारण की आता टॉस हारला. हा बॅटिंग करायची आहे आणि इथं आपण पाहतो पहिला बॅटिंग करत असताना धाबा इतक्या मोठ्या टार्गेट होत नाही परंतु तरी किती धावांचा टार्गेट असेल? टार्गेट तर काही सेट नाही तरी पण आपण प्रयत्न करू 40-45 धाबा नक्कीच या ठिकाणी. आणि आपण पाहतोय अगदी एक प्रेमात पाडणारा आणि एक लक्ष वेधनीय आयोजन आपल्याला या सर्व दिग्गज मंडळी खऱ्या अर्थानं आमच्या सन्माननीय विष्णू खैरे असतील त्यानंतर महादेव पिरकड आणि प्रकाश पवार सर यांच्या माध्यमातून या आयोजनाबद्दल काय म्हणजे? आयोजन तर खूप चांगलं आहे. थँक्यू सो मच. संदीप तुला देखील शुभेच्छा असेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिला डाव या ठिकाणी संपतोय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला पाहतो या ठिकाणी स्लोक स्पोर्ट गराडा टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 वरती. 28 धावांचा पाठलाग करतोय अजय बसमा ऑन स्ट्राईक. टेनिस बॉलचा एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका क्रिकेट सन्मानक सौंदर्य या स्ट्रोक वरती आहे. बॉल फरार सीमारेषेच्या पार अजय बसमाच्या नावावरती आहे. या 4 धावा येथील चौकार दमदार स्ट्रोक. दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून जे मान्यवर आहेत त्यांचा मान सन्मान करण्याकरिता आपण आयोजकांना विनंती करूया की महादेवजी पिरकट यांच्या शुभातून सचिनजी ठाकरे यांचा मान सन्मान करण्यासाठी मी त्यांना जरूर विनंती करतो आहे. खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग आणि मान्यवर आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच त्यांचा मान आणि सन्मान इथे जरूर होत असताना आपण पाहतोय. मायेची शाल व प्रेमाचं उज्ज्वल पुष्पगुच्छ व या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या स्पर्धेमध्ये नक्कीच स्वागत केलं जाईल. नक्कीच या ठिकाणी 2 षटकांचा मात्र या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये अगदी फलंदाजी चांगली पाहायला मिळाली होती. एश 11 स्लोक स्पोर्ट गराडा या टीमची अजय बसमा आणि त्याचबरोबर आपण जर विचार केला ना तर प्रदीपजी खैरे आपल्यालाही विनंती करतो या स्पर्धेचा मान सन्मान जरूर आपण स्वीकारा आणि शरदजी बागे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातून प्रदीपजी खैरे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच स्वागत करावं. कर्तव्याचं लेणं
आणि महत्त्वाचं देणं खऱ्या अर्थाने या प्रदीपजी खैरेंना ज्या वेळेला रानसाई विभागामध्ये आम्ही कॉमेंट्री करतो ना त्या वेळेला त्यांचं सहकार्य जरूर आम्हाला असतं आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर आपण विनंती करूया यस ज्ञानेश्वरजी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हातून यस डेफिनेटली कदाचित ज्ञानेश्वर बुगडा यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच स्वागत केला जातोय आणि नक्कीच मी विनंती करतो ज्ञानेश्वरजी आपण या स्पर्धेचा मान सन्मान जरूर स्वीकारा. थँक्यू सर. या ठिकाणी मध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय किशोरच्या बॅट मधून हा अजून एक तडाखा. पहिल्या ओव्हर मध्ये अजय भस्माचा जलवा पाहायला मिळाला परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये किशोरच्या बॅट मधून फाईन लेगला मात्र षटकार पाहायला मिळतोय आणि या षटकारानं मात्र AS11 श्लोक स्पोर्ट गराडा हा संघ विजयी झालाय. थँक्यू सो मच. हॅलो पुन्हा रवीजी वाघमारे आपल्याला विनंती करतो आपण या स्पर्धेचा मान सन्मान जरूर स्वीकारा. आदिवासी रायगड प्रीमियर लीग ARPL आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच तुमचा मान आणि सन्मान या स्पर्धेचा जरूर केला जातोय. त्याचबरोबर मॅच इज फिनिश. खऱ्या अर्थानं लो स्कोरिंगचा सामना आणि त्या सामन्यामध्ये एकतर्फे सामना जिंकलाय तोच यश श्लोक स्पोर्ट गराडा टीमना. आणि दादा शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार मारले फलंदाज किशोर यांच्यासाठी आमच्या श्लोक स्पोर्ट AS11 श्लोक स्पोर्ट गराडा या टीमचे पॅकर अर्थात सचिन ठाकरे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राइज झाले. यस आपण अंकुश पाहिल्यानंतर खूप मेहनत आहे या व्यक्तिमत्वांची आदिवासी रायगड प्रीमियर लीगची आणि त्यांच्या शुभ हातून आज पाहुण्यांचा मान सन्मान अतिशय चांगल्या रीतीने केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगला खेळ आपण पाहिला परंतु इथे